नवयुवकांनी सेवा दलात यावे, काँग्रेसची ताकद बूथपर्यंत पोहोचवूया, विक्रमदादा सावंत. सांगली. काँग्रेस सेवा दलाचे संस्थापक डॉक्टर नारायण सुब्बाराव हर्डीकर यांच्या जयंतीनिमित्त आज सांगली येथील काँग्रेस भवनात अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी डॉक्टर हर्डीकर यांच्या प्रतिमेस सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमदादा सावंत आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ मालनताई मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना विक्रमदादा सावंत यांनी काँग्रेस सेवा दल ही काँग्रेस पक्षाची मूळ ताकद असल्याचे सांगत नवयुवकांनी मोठ्या प्रमाणात सेवा दलात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. प्रत्येक बूथवर सक्षम संघटना उभी राहिली तरच भाजपसारख्या जातीयवादी शक्तींना प्रभावीपणे टक्कर देता येईल. काँग्रेस हा सर्वधर्मसमभाव आणि संविधानाच्या मूल्यांवर चालणारा पक्ष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गाने चालत महात्मा गांधी आणि डॉक्टर हर्डीकर यांच्या स्वप्नातील भारत उभारण्यासाठी युवकांची ताकद काँग्रेससोबत जोडली पाहिजे, असे ते म्हणाले. सौ मालनताई मोहिते यांनी सेवा दलातील कार्यकर्त्यांच्या शिस्त, त्याग आणि बलिदानाच्या परंपरेचे कौतुक केले. महिला विभाग अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. सांगली जिल्ह्यात सेवा दलाचे कार्य प्रभावीपणे सुरू असून त्याला सर्वांनी पाठबळ द्यावे, असे त्या म्हणाल्या. प्रदेश सेवा दलाचे पैगंबर शेख यांनी डॉक्टर हर्डीकर यांच्या कार्याचा आढावा घेत काँग्रेस संघटनेची खरी जबाबदारी सेवा दलावर असल्याचे सांगितले. सेवा दल मजबूत झाले तर काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल आणि देशही मजबूत बनेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी डॉक्टर हर्डीकर यांच्या ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकताना सांगितले की 1925च्या कानपूर अधिवेशनात महात्मा गांधींच्या आदेशानुसार त्यांनी ध्वजवंदन विधी विकसित केली. 1931 मध्ये राष्ट्रीय ध्वजाच्या प्रारूपासाठी स्थापन समितीत ते सचिव म्हणून कार्यरत होते. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात सेवा दलाने संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या असून मिठाचा सत्याग्रह आणि भारत जोडो आंदोलनातही सेवा दलाची मोठी भूमिका राहिली आहे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी केले, तर आभार विश्वास यादव यांनी मानले. यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक, मिरजेचे नेते रवींद्र कोल्प, प्रमोद इनामदार यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना या ठिकाणी मनापासून मी आदर त्याच्या व्यक्त करतो आणि त्याच पद्धतीने आज जी पैगंबरांनी अर्थ व्यक्त केली खरीच आहे. कारण पक्ष संघटनेत काम करत असताना खऱ्या अर्थानं जशी पक्ष संघटना पहिली की निस्वार्थीपणे या संघटनेत आज मोठ्या प्रमाणावर लोक काम करायची. आज काँग्रेस पक्षाचं संघटन वाढवत असताना किंवा त्याच्यात नवनवीन आपले कार्यकर्ते समाविष्ट करत असताना आपण या निमित्तानं एवढंच ठरवलं पाहिजे की एक तरी महाराष्ट्रात आपली सत्ता नाही, त्याचबरोबर राज्यातही आपली सत्ता नाही, पण जे संघटना वाढीचं जे काम आज हे सेवा दलाचे आपण सगळेच पाहिजे. जे तुम्ही माझ्यापेक्षा सगळेच खरं तर हे वाखाणलेलं लोक आहे. आणि मग येणाऱ्या काळात सुद्धा आपण जास्त ह्याच्यात युवक लोकांना जे समाविष्ट करून हे संघटन वाढवण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं केला पाहिजे. आणि आपण बघतोय की आता एक तर हे बीजेपीच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जवळजवळ लोकशाही नष्ट करायचं काम सुद्धा या माध्यमातून बीजेपीच्या माध्यमातून व्हायला.
आज ह्या जवळजवळ 4-5 राज्याची या 2-3 दिवसापूर्वी जी काही निवडणूक झाली त्याचा निकाल लागला. त्या निकालात सुद्धा आज वेगळ्या पद्धतीनं जे आपले नेते राहुल गांधी म्हणतात की वोट चोर गर्दी चोर, अशा पद्धतीची म्हणजे प्रत्येक ठिकाणी वोट चोरी ही होतच आहे. हे आज पश्चिम बंगालच्या रिझल्टवरून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणून जास्त न बोलता या येणाऱ्या काळात आपल्याला पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सेवा दलाचं जसं हर्डीकर साहेबांनी या सेवा दलाची निर्मिती केली त्याच पद्धतीने सुद्धा येणाऱ्या काळात जे अपेक्षा न ठेवता संघटन वाढवतं निश्चितपणानं जसं शेख साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळात सुद्धा योग्य ठिकाणी या सेवा दलातल्या पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याचं काम सुद्धा या येणाऱ्या काळात आपण या निमित्तानं करूया.